नमस्कार छोट्या मित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे 2 मांजरी आणि 1 माकड। कोणीकी काळी एका गावात 2 मांजरी राहत होत्या। एकीचे नाव असते सोनू आणि दुसरीचे असते मोनू। त्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात आणि दोघीही एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत असतात। इतर प्राणी त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देत असत। त्यांना जे काही मिळायचे किंवा सापडायचे ते एकत्र वाटून त्या खात असत। एके दिवशी दोन्ही मांजरी खेळत होत्या। खेळत असताना सोनू मांजरीला खूप भूक लागली आणि ती अन्नाच्या शोधात निघाली। काही अंतरावर जाताच तिला एक पोळी दिसली। सोनू मांजरीने ती पोळी उचलली। तेवढ्यात तिकडून मोनू मांजर पण आली आणि मोनू मांजर म्हणाली, आपण जे पण काही खातो ते आपण आपापसात वाटून खातो। आणि मग सोनू मांजरी पोळीचे 2 तुकडे केले आणि 1 तुकडा मोनू मांजरीला दिला। हे पाहून मोनू मांजर म्हणाली, तू मला छोटा तुकडा दिला आणि तू स्वतः मोठा तुकडा ठेवलास, हे चुकीचे आहे। आणि दोघी मांजरींमध्ये भांडण सुरू झाले। वाद इतका वाढला की सर्व प्राणी पाहण्यासाठी जमले। तेवढ्यात एक माकड पुढे आले। दोन्ही मांजरींना भांडताना पाहून त्याने विचारले, प्रिय मांजरी, तुम्ही का भांडत आहात? तेव्हा दोन्ही मांजरींनी माकडाला त्यांची कोंडी सांगितली आणि त्यावर माकड म्हणाला, मी तुम्हाला मदत करू शकतो। माझ्याकडे एक तराजू आहे, त्यावरती हे दोन्ही तुकडे ठेवून आपल्याला कळेल की कोणता तुकडा छोटा आहे आणि कोणता तुकडा मोठा आहे। मग आपण दोन्ही तुकडे समान करू शकतो। दोन्ही मांजरींना माकडाचा हा सल्ला आवडला। आता माकड झाडावर चढला आणि तिथून एक तराजू घेऊन आला। आता त्याने पोळीचे दोन्ही तुकडे तराजूच्या दोन्ही प्लेटमध्ये ठेवले। तुकडे तोलत असताना त्याला दिसले की एक प्लेट दुसऱ्यापेक्षा जड आहे, म्हणून तो म्हणाला, अरे, हा तुकडा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे, चला दोन्ही बरोबर करूया। आणि ते बोलताच त्याने मोठ्या पोळीच्या तुकड्यातून एक छोटा तुकडा तोडला आणि तो खाल्ला। आणि प्रत्येक वेळी जेव्हाही एक प्लेट जड होत असे तेव्हा माकड पोळीचा थोडा तुकडा खात असत। दोन्ही मांजरी आता घाबरल्या, तरीही त्या माकडाच्या निर्णयाची धीराने वाट पाहत राहिल्या। पण जेव्हा त्यांना दिसले की तुकडा आता लहान होत आहे तेव्हा सोनू मांजर माकडाला म्हणाली, काळजी करू नकोस, आता आम्ही स्वतः पोळी वाटू शकतो। त्यावर माकड म्हणाला, तुम्ही पाहिले आहे की मी माझ्या तराजूने पोळी वाटण्याच्या कष्टाचे काम केले आहे, म्हणून मला माझ्या कष्टाचे वेतन मिळालेच पाहिजे। त्यामुळे त्याने उरलेल्या पोळीचा तुकडा पण खाऊन टाकला आणि बिचाऱ्या मांजरी रिकाम्या हाताने घरी परत आल्या। दोन्ही मांजरींना त्यांची चूक कळली। तात्पर्य, जेव्हा 2 लोक भांडतात तेव्हा नेहमीच तिसऱ्या व्यक्तीला फायदा होतो, म्हणजेच दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ। हॅलो छोट्या दोस्तांनो, आवडली ना मग आजची गोष्ट? तर अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।